नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुठलीही रेसिपी न पाहता आज आहे दीप अमावस्या. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस हा दीपपूजन करून साजरा केला जातो. तर दीपपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कुठला मंत्र म्हणून करायचं हे पाहणार आहोत. चला तर मग आपण वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. दीप अमावस्या करण्यासाठी इथं आपण पहिल्यांदा कणकेचे दिवे तयार करून घेतलेले आहेत. दिवे हे करत असताना यामध्ये थोडासा गूळ घातलेला आहे. गूळ घालून हे कणकेचे दिवे तयार केलेले आहेत आणि त्यानंतर हे वाफवून घेतलेले आहेत. कुणी 5 करतं, कुणी 7 करतं, कुणाकडे 11 केले जातात, 21 केले जातात. अशा पद्धतीने जशी आपली प्रथा असेल त्याप्रमाणे हे कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथं मी 5 दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये वाती घालून घेतलेले आहेत. त्यानंतर घरातील इतर दिवे देखील घासून स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये वाती घालून ठेवलेले आहेत. आता आपण या दिव्यांचे पूजन करणार आहे. तर दिव्यांचे पूजन करण्यासाठी इथं आपण पाट घातलेला आहे. पाटाच्या कडेने छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आता त्यावर आपण एक कापड अंतरायचं आहे. पाटावर छान असं कापड अंथरून घेतलेलं आहे. आता आपण जे इतर दिवे घासून स्वच्छ करून तयार करून घेतलेले आहेत त्यामध्ये तेल घालून हे दिवे या कापडावर या पाटावर व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. दीपपूजन हे दीप अमावस्येच्या सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकते. सगळे दिवे पाटावर अगदी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे केलेले आहेत ते देखील पाटावर एका बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. सगळे दिवे पाटावर मांडून घेतल्यानंतर उजव्या बाजूला पाटाच्या उजव्या बाजूला एक सुपारी ठेवायची. त्या सुपारीला गणपती म्हणून आपण स्थापन करत आहोत आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहावे, अष्टगंध वाहून थोड्याशा अक्षता घालाव्यात. पूजन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण कणकेचे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इतर सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. सगळे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपण कणकेच्या दिव्यांना हळदी कुंकू लावून त्याची व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची आहे. मग त्यानंतर इतर सर्व दिव्यांना देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आता आपण त्याला फुल वाहणार आहोत. थोड्याशा अक्षता देखील वाहायच्या आहेत. फुले वाहून झाली की गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. धूप अगरबत्ती दाखवून पूजा करून घ्यायची आहे. पूजा करत असताना हा मंत्र म्हणायचा. दीप सूर्य अग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रद्रोभव म्हणून पूजा करायची आहे. मंत्र म्हणून पूजा करायची आहे आणि जे आपण कणकेचे दिवे केलेले आहेत त्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि आपली मुले निरोगी राहू दे, दीर्घायुष्य लागू देत म्हणून पूजा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दीप अमावस्येला दीपपूजन कसे करायचे याची प्राथमिक माहिती मी सांगितलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दीपपूजन केले जाते. मी अगदी थोडक्यात ही माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.